वंदन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपला स्पेशल व्हिडिओ आहे, कारण उद्याचा दिवस हा बऱ्याचशा लोकांसाठी म्हणजे उद्याचा दिवस म्हणजे आता मी सांगते, उद्या आजची रात्र आणि उद्याचा दिवस म्हणजे बऱ्याचशा लोकांसाठी एक असा दिवस असेल की मी काय करू आणि काय नाही. आणि हो, तुम्हाला ह्याबद्दल लक्षात आलंच असेल की मी कशाबद्दल बोलतेय. तर तुम्हाला जसं टायटलनी कळालं की गटारी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्यालाच गटारी अमावस्या का म्हणतात मला अजिबात कळत नाही. कारण नक्की तसं काही नाही. आपल्या सणांमध्ये आषाढी एकादशी झाली की दीप अमावस्या म्हणजे दीप प्रज्वलित करतो आपण आपल्या घरात, तो पहिला सण येतो. त्या सणांपासून आपण म्हणजे अंधाराला मागे टाकून उजेडात प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आपण आपला निवडतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रकाशमय हो सगळ्या गोष्टी, अशासाठी आपण हा सण साजरा करतो. पण ह्या सणाला लोक गटारी का म्हणतात आणि त्याचबरोबर ह्याला असं विचित्र नाव देऊन का त्याचं म्हणजे त्या गोष्टीचं खंडन करतात मला कळत नाही. तर चला त्याबद्दल थोड्याशा माहिती घेऊया आपण की असं का म्हटलं जातं. तर बघा, आता येत्या उद्याच्या दिवशी म्हणजे 28 जुलै ह्याला आपण दीप अमावस्यानी साजरी करतो. या दिवशी आपण दिवे लावतो, दिव्यांची पूजा करतो, देवांची पूजा करतो, सगळ्या गोष्टी खूप सुंदर रीतीने करतो. तर जसं मी तुम्हाला सांगते की ह्या अमावस्येनंतर एक महिना पूर्ण श्रावण महिना असतो आणि त्या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये शक्यतो 90% लोक मांसाहार वर्ज्य करतात. मांसाहार आणि मद्यपान हा वर्ज्य करतात. त्यामुळे ते अजिबात त्या गोष्टीकडे म्हणजे ते बघत नाही किंवा जात नाही. तर त्यामुळे काय होतं ना की आजच्या दिवशी म्हणजे आजचा शेवटचा दिवस आणि उद्याचा दिवस म्हणजे दुपारपर्यंतचा आपण म्हणू शकू की लोक इतके मोठ्या प्रमाणावर त्यावर अवलंबून असतात की तुम्हाला अगदी दुकानांवर गर्दी दिसेल, सगळ्या गोष्टींची गर्दी दिसेल. लोक चांगल्या रीतीने पार पाडतात, म्हणजे अगदी तो त्यांचा सणच असेल की काय असं करतात. तर शक्यतो ह्या दिवसाला आपण गटारी का म्हणतो, तर असं मानलं जातं की ह्या दिवशी लोक इतकं मद्यपान करतात, इतकं मांसाहार करतात आणि त्यानंतर लोळत पडतात. तर त्यामुळे दुसरा जो दिवस आहे तो सणाचा तर तो साजरा करायचा राहिला, पण बाकीच्या गोष्टी करत बसतात आणि त्यामुळे ह्याला गटारी अशी अमावस्या म्हणत असो असं माहिती नाही नक्की, पण त्यामुळे नक्की म्हणत असेल. पण मी हेही सुद्धा शोधून काढेल की नक्की हे गटारी आहे का गटाहारी, असंही मी ऐकलेलं आहे की याला गटाहारी म्हणतात असं माझ्या डोक्यात तरी, म्हणजे मी असं कुठेतरी वाचलेलं असं मला आठवतं. नक्कीच मला सापडलं तर त्यावरही पटापट तुम्हाला व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल की नक्की हा शब्द का पडला आहे. तर बघा, दीप अमावस्या म्हणजे असा दिवस ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवांची पूजा, दिव्यांची पूजा करायची आहे चांगल्या रीतीने, चांगल्या मुहूर्तावर. या दिवशी तुम्हाला घरातले सगळे दिवे स्वच्छ धुवून घ्यायचे, मग त्यांचं पूजा करायची आहे, रांगोळी काढायची आहे, त्यांना हळदी कुंकू अक्षता व्हायचंय, नैवेद्य दाखवायचं आहे, शुभं करोती म्हणायची आहे, दीपम ज्योती कल्याणम. बरेचसे तुम्हाला सांगते, दीपम ज्योती परब्रह्मम, दीप ज्योती जनार्दनम, दीप हरतु मे पापम, दीप ज्योतिर्नमस्तुते. हा एक मंत्र आहे, हा मी तुम्हाला खाली लिहून देईल. तो मंत्र सुद्धा तुम्ही दीप लावताना म्हणू शकता. ह्या दिवशी महादेवाची आणि पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते. सकाळी आपल्या पूर्वजांना सुद्धा अर्घ्य दिल्या जातं आणि त्यांचं स्मरण केलं जातं. बऱ्याचशा ठिकाणी कणकीचे दिवे केले जातात. आमच्याकडे कणकीचे दिवे करत नाही, कणकीचे दिवे सुद्धा केले जातात. म्हणजे कसं, काही गोष्टी होतही असतील पण कालांतराने थोड्याशा गोष्टी बदलतात, त्यामुळे कणकीचे दिवे सुद्धा केले करतात. मला आता असं स्पष्ट आठवत नाही, मी नक्कीच माझ्या मोठ्यांना विचारेल आणि त्या गोष्टी होतीलच. आणि त्याच नंतर श्रावण हा महिना उत्साहाचा आणि त्याचबरोबर म्हणजे सणांचा महिना मानला जातो. त्यामुळे तुम्हाला सांगते, श्रावण महिन्यात खूप पाऊस पडतो, सगळीकडे आपल्याला हिरवळ दिसते, सगळीकडे झाडी वगैरे खूप सुंदर वातावरण असतं. तर ह्या महिन्यात शक्यतो तुम्हाला जमल्यास झाडी लावा, पानं फुलं म्हणजे पानं वगैरे म्हणजे तोडू नका, झाडे तोडू नका. ह्या वेळेस जितकी झाडं तुम्हाला लावता येईल तेवढी झाडं लावा. तर ही खूप अशी गोष्ट आहे की ह्या दिवसाला तुम्ही दिव्यांना म्हणजे तुमच्या जीवनात जो अंधकार घडलेला आहे, तुमच्या काही अडचणींमुळे, तुमच्या काही गोष्टींमुळे, तुमच्या काही त्रासांमुळे, त्यांच्यापासून तुम्हाला जर का लांब व्हायचं असेल, त्यांच्यापासून तुम्हाला जर का बाजूला जायचं असेल, तर नक्कीच तुम्ही दीप अमावस्याला दिवे लावून तुम्ही नक्कीच तुमच्या
जीवनातल्या अंधकारला दीपज्योतीनी म्हणजे प्रकाशमय करू शकता आणि नक्कीच त्याच्याने तुम्हाला फायदा होईल. तर मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच तुम्हाला सांगेल. आणि ह्याला गटारी अमावस्या म्हणून साजरी करू नका, ह्याला दीप अमावस्या म्हणून साजरी करा. कारण जे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आपल्या संस्कृतीला चालून देण्यासारखं आहे, आपल्या संस्कृतीला पुढे नेण्यासारखं आहे, परंपरेला पुढे नेण्यासारखं आहे. त्यामुळे नक्कीच आपली दीप अमावस्या साजरी करा. छोट्या छोट्या गोष्टींनी जरी तुम्ही केली तरीही चालेल. घरात 2 दिवे जरी लावले तरी चालेल. तुमचं मुख्य द्वार दिव्याने प्रज्वलित करा, तुमची तुळशी दिव्याने प्रज्वलित करा, तुमचे घरातले दिवे, तुमच्या घरातल्या देवाजवळ मस्त दिवे, छान दिवे लावा. घरात सगळीकडे लाईट्स लावा. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमच्या घरातल्या लाईट्स सुद्धा, जे बल्ब आहे, जे ट्यूब्स आहेत, त्यांना क्लीन करा. ते आधुनिक दिवे आहेत, त्यामुळे तुमच्या घरात आज प्रकाश होतो. त्यामुळे त्यांना सुद्धा स्वच्छ करा. कारण ते नसले तर तुम्ही म्हणता की लाईट गेली आहे तुम्ही काय करू, तर ते जर का असेल तरच तुमचं काम होतं, नाही का. तर त्यामुळे ते सुद्धा आधुनिकता कशी आली, म्हणजे आपल्याला कुठेतरी ते सुचलं, माणसाला कुठेतरी ते सुचलं आणि ती गोष्ट आली, नाही का. मग त्यामुळे असा विचार करा आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. परंपरेनुसार चाला, आधुनिकतेनुसार चाला, पण गोष्टींना बांधून ठेवा आणि त्या गोष्टी करा. गटारी आणि ह्या गोष्टी तर सणांच्या बाजूला ठेवा. कारण सण आले आहेत, भरपूर मस्त पद्धतीने आपल्याला साजरे करायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता मी सुद्धा रोज संध्याकाळी अशाच पद्धतीने लखलखीत करते. तुम्हाला जसं मी स्टार्टिंगमध्ये व्हिडिओ दाखवला, मुख्य द्वारावर तुळशीजवळ, तसं मुख्य द्वारावर तुळशीजवळ तुम्ही दिवे लावा. रोजच्या रोज लावले तरी काही हरकत नाहीये. त्याच्याने पॉझिटिव्हिटीच येते, नेगेटिव्हिटी बाहेर जाते आणि ह्याच गोष्टी तुम्हाला महत्वाच्या करायच्या आहे. रोजच्या दिवसांमध्ये जरी तुम्ही हे केलं तरी खूप 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 फरक पडेल. तर चला भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. असेच आपले व्हिडिओज बघत राहा आणि अजून असेच असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा जर का तुम्हाला आवडला असेल तर. भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.